ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण रवा आणि बेसन पिठापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत। नक्कीच यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कधीच पाहिली नसेल, केली नसेल, पण जर एकदा केली ना तर नक्कीच आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्कीच कराल। तर चला थोडाही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, सुरुवातीला आपल्याला इथे 2 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे। आता इथे मी आपण जे रेग्युलर बेसन पीठ वापरतो तेच घेतलं आहे। बेसन पिठाची क्वांटिटी अगदी कमी ठेवायची आहे, जास्तसुद्धा बेसन पीठ घ्यायचं नाही आहे। आता एका बाउलमध्ये बेसन पीठ इथे मी टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। पाणी घातल्यानंतर याच्या आपल्याला व्यवस्थित अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत। आता इथे तुम्हाला वाटेल की भजी वगैरे करतोय की काय, पण असं अजिबातच नाही आहे। रेसिपी अगदी वेगळी आहे। नक्कीच तुम्हाला यापूर्वी तुम्ही ही रेसिपी पाहिली नसणार आणि जर एकदा केली ना तर पुन्हा पुन्हा करणार। तर बघा, बेसन पिठामधल्या सगळ्या गुठळ्या इथे मी मोडून घेतलेल्या आहेत। आता जो रवा आहे ना तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे। आता जर तुमच्याकडे बारीक रवा असेल तो वापरा किंवा मग मोठा रवा असेल तो घातला तरीसुद्धा चालणार आहे। आता रवा नसेल तर त्याऐवजी काय वापरायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर बघा, थोडा थोडा करून यामध्ये मी रवा घालून घेते। एकदम सुद्धा घालायचा नाही, अगदी अशा पद्धतीने थोडा थोडा करून रवा घालायचा आहे आणि एका हाताने सतत आपल्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे रव्याच्या गुठळ्या वगैरे होणार नाही आणि अगदी एकसारखा हा रवा मिक्स होईल। तर बघा, सगळा रवा यामध्ये मी घालून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। आता पाणी एकूण किती लागणार आहे हे सुद्धा पुढे सांगणार आहे मी। तर बघा, एकदम सुद्धा पाणी ओतू नका, अगदी थोडं थोडं करून पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता इथे तुम्हाला वाटेल की ढोकळा वगैरे करतोय की काय, पण अजिबातच असं नाही आहे। आपण इथे ढोकळा वगैरे, डोसे किंवा धिरडं वगैरे काहीच करत नाही आहे। अगदी वेगळी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका। आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या। आणि तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तर बघा, इथे मी एक बटाटा किसून घेतला आहे। कच्चाच बटाटा वापरायचा आहे आपल्याला आणि छान बारीक किसणीने किसायचा आहे। जर बारीक किसणी नसेल तर जाडी किसणी वापरली तरी चालेल। आता बटाटा किसल्यानंतर मी अशा पद्धतीने पाण्यामध्ये घालून ठेवलेला आहे, म्हणजे जो बटाटा आहे तो काळा वगैरे पडणार नाही। तर बघा, बटाट्यातलं अख्खं पाणी मी इथे काढून घेतलेलं आहे। संपूर्ण पाणी यामध्ये बटाट्याचं काढायचं आहे, अजिबातच बटाट्यामध्ये पाणी वगैरे ठेवायचं नाही। तर इथे पाहू शकता, छान असा कोरडा बटाटा आपला झालेला आहे। आता हा बटाटा आपण असा सेपरेट ठेवूया। तर बघा, इथे जे रव्याचं बॅटर आहे ते सुद्धा छान असं फुललेलं आहे। एक 2 ते 3 मिनिटासाठी फक्त हे बॅटर मी इथे फुलायला ठेवलं होतं। आता गॅसवरती एक कढई तापत ठेवूया। कढईमध्ये अर्धा चमचा मी तेल घातलेलं आहे, अगदी कमी तेल वापरायचं आहे। अर्धा चमचा जिरे घालून घेतलेलं आहे, थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे। चिली फ्लेक्स नसेल किंवा मग आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा घातला तरी चालेल। कोथिंबीर घातलेली आहे फोडणीला। कोथिंबीरने या रेसिपीला अजून जास्त छान टेस्ट येणार आहे, त्यामुळे असेल तर नक्कीच घाला। तर बघा, आता जो बटाटा आपण पाण्यातून निथळून ठेवला होता तो यामध्ये घालूया। गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे, फास्ट गॅस करू नका, नाहीतर मग बटाटा जो आहे तो खाली चिटकू शकतो। आता यामध्ये मी चिमूटभर अगदी चाट मसाला घातलेला आहे। चाट मसाला सुद्धा जर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल। आता बटाटा शिजण्यासाठी आपल्याला इथे झाकण ठेवूया। तर बटाटा किसलेला आहे त्यामुळे अगदी 2 ते 3 मिनिटात बटाटा आरामात शिजतो आपला। तर बघा, 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढलेलं आहे आणि आपला जो बटाटा आहे तो सुद्धा छान शिजलेला आहे। आता यावरती मी वर्ण पांढरे तीळ घातलेले आहेत, पण तुम्ही सुरुवातीलाच तेलामध्येच फोडणीला पांढरे तीळ घालून घ्या, म्हणजे ते छान तडतडले जातील। आता इथे कढई ही जर्मलची आहे, त्यामुळे थोडंफार खाली चिटकत आहे, पण जर तुमची कढई नॉनस्टिकची असेल तर ते अजिबातच खाली चिकटणार वगैरे नाही। तर बघा, बटाटा छान शिजलेला आहे। आता जे बॅटर आहे ते यावरती आपण घालून घेऊया। इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाय पण अजूनही तुम्हाला रेसिपी नक्की काय आहे ते नक्कीच कळलं नसेल, पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, रेसिपी तुम्हाला कळेल सुद्धा आणि नक्कीच आवडेल सुद्धा। चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचे आहे। तर बघा, अगदी आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे।
रवा असल्यामुळे अगदी पटकनी तो त्याचं पाणी जे आहे ते ऑब्झर्व करून घेतं आणि रवा आपला कोरडा होतो. आता बघा चमच्याला जे बॅटर चिकटलेलं होतं ते अशा पद्धतीने सुरीने किंवा मग चमच्याने काढून घ्या आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला हे छान असं शिजून घ्यायचं आहे. आता आपला जो बटाटा आहे तो अगोदरच शिजलेला आहे. फक्त रवा शिजायला अगदी आपल्याला 1-2 ते 3 मिनटं लागणार आहे. तर बघा सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या, कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर बघा 1 ते 2 मिनटासाठी इथे मी झाकून ठेवलं होतं आणि मध्ये आधी हलवून सुद्धा घेतलेलं आहे. आता जे बॅटर आहे ते अगदी आपलं परफेक्ट असं झालेलं आहे. रवासुद्धा छान शिजलेला आहे आणि जो बटाटा थोडाफार कच्चा राहिला असेल तो सुद्धा छान शिजून झालेला आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे मिक्स करून घेऊया. व्हिडिओ थोडासा मोठा वाटत असेल पण व्हिडिओ डिटेलमध्ये सांगते त्यामुळे थोडासा मोठा झालेला आहे. तर बघा आता हे जे बॅटर आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. बॅटर जास्त गरम सुद्धा आपल्याला हात लावायचा नाही. बॅटर थोडंसं थंड होऊन द्यायचे. तोपर्यंत यासाठी एक स्लरी लागणार आहे ती करून घेऊया. आता त्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ वापरलं आहे, पण जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल. आता यामध्ये पांढरे तीळ, चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. पांढरे तीळ आणि कोथिंबीरमुळे या रेसिपीला अजून जास्त चव येणार आहे, त्यामुळे या स्लरीमध्ये सुद्धा मी वापरलेली आहे. तर बघा पाणी एकदम सुद्धा घालू नका, नाही तर जी स्लरी आहे ती अगदी पातळ होईल आणि आपल्याला जे कोटिंग करायचं आहे ते व्यवस्थित होणार नाही. तर बघा पाणी टाकून हे छान असं मी मिक्स करून घेते. आता अशा पद्धतीने अगदी दाटसर आपली ही जी प्युरी आहे, स्लरी आहे ती तयार झालेली आहे. बघा व्हिडिओ अगदी व्यवस्थित सांगते म्हणजे तुम्हाला अगदी परफेक्ट असा कळेल आणि अजिबातच तुमची रेसिपी फसणार नाही. आता बघा जे पिठाचा गोळा आहे तो सुद्धा छान आपला झालेला आहे, म्हणजेच रव्याचा. अगदी कोमट पीठ आहे, जास्त सुद्धा थंड इथे मी होऊन दिलेलं नाहीये. आता एका प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती हा गोळा आपल्याला हाताने छान असा थापून घ्यायचा आहे. अगदी सहज थापला जातो, चिरटत वगैरे नाही. तुम्ही लाटण्याने सुद्धा खाली पोलपटावरती हे थापून घेऊ शकता किंवा मग अशा पद्धतीने हाताने सुद्धा थापून घेऊ शकता. आता या जागी जर तुम्हाला रवा वापरायचा नसेल तर तुम्ही पोहे बारीक वाटून ते वापरले तरी चालेल. त्याची सुद्धा ही रेसिपी अतिशय भन्नाट लागते. तर बघा अगदी या पद्धतीने मी थापून घेणार आहे. आता ही रेसिपी कशासोबत खायची हे सुद्धा मी पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि झाल्यानंतर ही रेसिपी कशी दिसणार आहे ते सुद्धा तुम्हाला कळेल, कारण की दिसायला सुद्धा अगदी अप्रतिम ही रेसिपी दिसते. तर बघा हे छान थापून झालेलं आहे. आता याच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्या वड्या पाडू शकता. बघा आता इथे मी सुरुवातीला उभ्या आणि मग नंतर आडव्या अशा याच्या वड्या पाडून घेणार आहे. तर पाहू शकता अगदी या पद्धतीने. आणि जर तुम्हाला वड्या वगैरे पाडायच्या नसतील तर दुसरं काही करायचं असेल, गोल छोटे गोळे किंवा मग चपट्या वड्या त्यासुद्धा तुम्ही करू शकता. आता या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करू शकता 8 ते 10 दिवस, आणि ज्यावेळेस लागेल त्यावेळेस फ्रायसुद्धा करू शकता. तर इथे बघा सगळ्या वड्या आता मी अशा पद्धतीने कापून घेतलेल्या आहेत. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार या वड्या कट करू शकता किंवा मग जे आपण पीठ मळून घेतलं होतं त्याचे मेंदू वड्यांचा आकार जसा असतो तसा आकार दिला तरी चालेल. तर बघा छान अशा वड्या कट करून झालेल्या आहेत. आता जी तांदळाची स्लरी आहे त्यामध्ये ह्या डिप करून घ्यायच्या आहेत. या तांदळाच्या स्लरीनी ज्या आपल्या वड्या आहेत त्या अगदी कुरकुरीत खुसखुशीत होतात. आता बघा एका साईडला तेल तापत ठेवलं आहे. तेल सुद्धा छान कडकडीत तापलेलं आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला फास्ट ठेवायची आहे, कारण की या वड्या आपल्याला छान फास्ट गॅसवरतीच तळायच्या आहेत, म्हणजे या वड्या अजिबातच तेल पित नाही आणि इतकी कुरकुरीत होतात. तर बघा सगळ्या वड्या मी त्या स्लरीमध्ये डिप करून यामध्ये घालत आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही स्लो करायची नाही, नाहीतर मग वड्या तेल पितील आणि अगदी मऊसूत होतील. आता ही कढई थोडीशी पसरटी आहे, त्यामुळे एकदम वड्या मी यामध्ये घालत आहे. पण जर तुमची कढई खोलगटी असेल
तर मग तुम्ही थोड्या थोड्या करून वड्या घातल्या तरी चालेल. आता यात जर वड्या तुम्हाला तळायच्या वगैरे नसतील तर तुम्ही ओव्हन असेल, ओव्हनमध्ये तुम्ही ह्या वड्या फ्राय करायला ठेवल्या ना तरीसुद्धा चालणार आहे. तरीसुद्धा या वड्या छान अशा क्रंची होतात. पाहुणे-रावळे आले किंवा मग अधेमध्ये पावसाळ्यामध्ये ही रेसिपी जर तुम्हाला करायची असेल तर नक्कीच करू शकता. कारण की खायला अतिशय खमंग रुचकर लागते ही रेसिपी. तर बघा, अगदी 2 मिनिटांनी मी या वड्या पलटून घेतलेल्या आहेत. लगेचच हात लावायचा नाही, नाहीतर मग वड्या ज्या आहेत त्या तुटू शकतात. फास्ट गॅसच करायचा आहे. फास्ट गॅसवरती या वड्या अगदी कुरकुरीत अशा होऊन द्यायच्या आहेत. आता छान गोल्डन कलर येतोपर्यंत या वड्या मी तळून घेणार आहे. बघा, तुम्ही इथे पाहू शकता वड्यांना छान गोल्डन असा रंग आलेला आहे आणि आपल्या ह्या कुरकुरीत वड्या तळून झालेल्या आहेत. बघा, तुम्हाला जर इतका रंग आणायचा नसेल तर तुम्ही अगोदरच वड्या काढून घेतल्या तरी चालणार आहे. कारण की आपला बटाटा आणि जे रवा आहे तो अगोदरच शिजलेला आहे. तर बघा, अशाच पद्धतीने दुसऱ्या देखील वड्या तळून झालेल्या आहेत. फक्त अर्धी वाटी रवा होता, त्याच्या इतक्या साऱ्या वड्या तुम्ही बघू शकता झालेल्या आहेत. तुम्ही इथे या वड्यांचा आवाजसुद्धा ऐकू शकता, किती कुरकुरीत त्या वड्या झालेल्या आहेत. आता या वड्या कशासोबत खायच्या हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. बघा, तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता, मेयोनीजसोबत खाऊ शकता किंवा मग आपण ढोश्यासोबत चटणीसोबत जी चटणी खातो ना त्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर बघा, इथे मी तुम्हाला आवाज ऐकून दाखवते. आता या वड्या गरम आहेत त्यामुळे दुसऱ्या वड्या घेते, जशी सुरुवातीला काढल्या होत्या त्या. अगदी कुरकुरीत वड्या झालेल्या आहेत, क्रिस्पी झालेल्या आहेत आणि आतमधनं अगदी पोकळ अशा या वड्या तयार झालेल्या आहेत. चटणीसोबत, केचपसोबत किंवा मग नुसत्या खाल्ल्या ना तरीसुद्धा अप्रतिम लागतात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका.